म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील। आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या। आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही। कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना, या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय। मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मुख्यमंत्री महोदय आले आहेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही। या ठिकाणी आमच्या गिरीश भाऊंना भाषण करता आलं नाही, अनेक आमदारांना करता आलं नाही, त्यामुळे त्यांनी काही काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे, आपण जळगावमध्ये आलोत। मुख्यमंत्री महोदय, या जळगावमध्ये रस्त्यांच्या विकासाकरता 100 कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची जळगावकरांची मागणी आहे। मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण 100 कोटी रुपये दिले, आताही देऊ। इथल्या MIDCचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे, ते नोटिफिकेशन देखील आपण काढू। आणि गुलाबरावजी, नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी। परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्विट केलेलं आहे आणि नार पारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासून आता कोणी थांबवू शकत नाही, हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो। आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत। केंद्र सरकार मदत करते आहे, पाडळसे असेल, वेगवेगळे बंधारे असतील, बोदवड उपसा सिंचन असेल, सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचं सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे। एवढंच बोलतो। पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे, ही केवळ राखी नाही आहे, हे तुमचं प्रेम आहे आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे। आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हे या निमित्ताने सांगतो आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।